आज रात्री जेवणानंतर गोळ्या घ्यायच्या. हा शेवटचा डोस आहे. मग उद्यापासून 2च गोळ्या आहेत, त्या 2च दिवस राहतील, मग संपून जाईल. हा बापू मी एकदम ओके आहे. पण गोळ्या संपवायलाच लागणार ना बाळा. नको बापू 2च दिवस नको, आहे. 2 नको, गोळ्या. नको. अमोल! बाबा अरे कसा आहे माझा सिम्बा? एकदम ओके आहे बाबा. पण बाबा मी तुझ्यावर खूप नाराज आहे. नाराज आहे का रे? बाबा मला सकाळी फिरणी करत होती, तू न सांगता निघून गेलास. सॉरी बाळा, पण मी पोलीस आहे ना. मग पोलिसांचं काम काय असतं सांग बरं? काय बाबा काय काम असतं? अमोल, पोलीस सगळ्यांची मदत करायला असतात का नाही बाळा? करेक्ट. मग मला एक सांग, कोणतरी प्रॉब्लेम मध्ये असेल तर बाबा घरी कसं थांबणार? सॉरी बाबा, उगाच माझ्या बापांना शहनशाह म्हणत नाही. अरे तुला जेवायचं नाही का? मा माझ्या बाबांना फिरणी खाऊ दे. आचार्य असल्यामुळे तू आधीच खूप खायला दिलेस मला. आता माझं पोट भरलं. बर 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 ठीक. मी आणते फेर. अपे हा सकाळी जरा गडबडीत निघावं लागलं, सॉरी. अरे नाही ठीक आहे, तू बस ना, मी फेरणी घेऊन आलेच. बाबा आजोबा सकाळी फिरणी खाऊन खूप खुश झाले. त्यांना माने आधी बनवलेली फिरणी आठवली. आम्ही घेतलंय, तू घे. अमोल, मी फिरणी खातो, पण तुला मला एक प्रॉमिस करावं लागेल. काय बाबा? मी जर फिरणी खाल्ली तर तुम्हाला प्रॉमिस असं करायचं की संध्याकाळच्या गोळ्या वेळेवर घ्यायच्या. पण बाबा तुला कसं काय माहित की मी गोळ्या खायला नाही म्हणलं? अमोल, अरे तुझा बाबा शेंशा आहे. मग ठीक आहे बाबा, मी घेईन गोळ्या. आता तू फिरणी खा. बर. नियती काय रोज नवीन पेच उभा करते माझ्यासमोर. तिला नेमकं काय सुचवायचं आहे? अर्जुन, अरे काय हे? कुठे आहेस तू? फोन का नाही उचलत आहे? अगं आर्या, जरा एका महत्वाच्या कामात अडकलो होतो मी. मग मी महत्वाची नाहीये का? अगं तसं नाही, बोल की. मोकळा झालून लगेच फोन केला तुला, बोल. बरं आज आपण डेटवर जातोय, लक्षात आहे ना? हो लक्षात आहे. हो हा मग काम राहू दे, लवकर आवर आणि मी पाठवलेल्या लोकेशनवर ये. बर आलो. अर्जुन लवकर ये हा, मी तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलाय. मी पोचतो. बर. अरे या किती करते या नात्यासाठी, आणि मी चुकीचं वागतो आर्या सोबत. अमोलशी बोललं पाहिजे आज, निदान कमीत कमी थोडा वेळ तरी दिला पाहिजे. काय राव म्हणजे बाबा आले की लगेच टीम बदलली वय. छोटे सरकार, तुम्ही काही करा पण बॅडमिंटन मध्ये या मोनाचा हात कोणीच धरू शकत नाही. हा बघूच मामा, माझ्या मा आणि भाऊ तुला नक्की आणणार. हा बघू बघू. काय काय चाललंय? दिप्या, तू आता याच्यापेक्षा लहान होत चाललायस? अगं मा, दिप्या मामा आणि मामा चॅलेंज देतात की तुला बॅडमिंटन मध्ये हरवता म्हणून. पण अमोल, एकदा मॅच होऊनच जाऊ दे बर का. हा दाजीबा, होऊन जाऊन दे मॅच. दिपेडाऊन पण घाबरत नसतो. मा बाबा काय होऊ द्या, मी आहे तुमच्या सोबत. आज आपल्याला मामा आणि मामाला हवायचंच आहे. बोल की. अमोल, काय झालं मा?
अरे अमोल मला माफ कर बाळा, मला आज इथं नाही थांबताय. बाबा का दे अरे मला ते बाळा बाबांना ना महत्वाचं काम आहे. नाही बाबा, तू एवढ्याला ते कुठेच जायचं नाही. अमोल बाळा, मला तार्याला भेटायला जायचं. बाबा अरे तू आता थांबणार होतास ना. हो बाळा, पण पण मी काय नाही. अरे तुम्ही आधी काकीला सांगा की तू माझ्या बरोबर खेळायला थांबलाय. अमोल बाळा, बाबा येईल की माघारी उद्या. आणि अमोल हे बघ, आपण कोणाला प्रॉमिस दिल्यानंतर ते पाळायचं असतं की नाही, मग तसंच आता बाबांनी आर्याला प्रॉमिस केलंय आणि ते त्यांनी पाळलं पाहिजे, हो की नाही? मला काय माहित नाही. तू गेला ना तर मी बोलणार नाही तुझ्या बरोबर. अमोल असा हट्टीपणा नाही आहे करायचा. मी बाबासाठी पण आता करू शकत नाही का? नाही काय रे बाबा? अमोल बाळा, मला असं पेचत नको रे टाकू. आणि मग तुलाही वाटतं का की बाबांनी जावं म्हणून? मामा बापू तुम्हाला पण वाटतं का? अमोल, अरे बाळा, तो त्यांचा निर्णय आहे. आपण त्यांना नाही थांबवू शकत. अमोल अमोल